ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेला अटक। डॉक्टर गौरी गर्जे मृत्यू प्रकरणामध्ये अनंत गर्जेला अटक। रात्री 1 वाजता वरळी पोलिसांकडून अनंत गर्जेला अटक। डॉक्टर गौरी गर्जेंच्या पार्थिवावरती अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये अंत्यसंस्कार। मोहोज देवढे या गावामध्ये तणावपूर्ण शांतता, तर गर्जे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी, तपासामध्ये कोणतीही कसूर नको, प्रेस नोट काढत पंकजा मुंडेंची भूमिका। अनंत गर्जे प्रकरणामध्ये पंकजा मुंडेंच्या भूमिकेवरती दमानियांचे सवाल। अनंत गर्जेचा फोन तुम्हाला आल्यावर तुम्ही काय केलं? तुमचा पुत्र समान पीए नायर रुग्णालयातून गायब का झाला? दमानिया यांचा ट्विट करत सवाल। पंकजा मुंडेंनी गर्जे प्रकरणामध्ये पोलिसांना तातडीने कारवाई करण्यास सांगितलेलं आहे। अनंत गर्जेला अटक झाल्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मवियासह मनसेचं शिष्टमंडळ 12:30 वाजता राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। नवीन मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा मवियाचा आरोप। घोळासंदर्भात मविया आणि मनसेचं शिष्टमंडळ अधिकाऱ्यांची भेट घेणार। बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची यूथ कनेक्ट मोहीम। फडणवीसांचा मुंबईतील 100हून अधिक कॉलेजच्या युवकांसोबत संवाद। वरळी डोम या ठिकाणी तरुणांसाठी यूथ कनेक्ट कार्यक्रमाचं आयोजन। पुढील 5 वर्षात अनेक विकासात्मक बदल अपेक्षित। मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाहीये। लोकांनी मोदींना मतदान केलं आणि बदल घडवला। यूथ कनेक्ट कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रतिपादन। राजकारणामध्ये तरुणांची परिभाषा बदलली आहे। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजप तरुणांना संधी देणार। पालिका निवडणुकीसाठी 35 वर्षांखालील 40% तरुणांना संधी देणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रतिपादन। वरळी डोममध्ये यूथ कनेक्ट कार्यक्रमात फडणवीसांचा संवाद। गाफील राहिला तर मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची ठरेल। मनसेच्या कोकण महोत्सवामध्ये राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य। रात्र वैऱ्याची म्हणत मतदार याद्यांवर लक्ष ठेवण्याचेही राज ठाकरेंचे निर्देश। मुख्यमंत्री फडणवीसांकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी दौऱ्यांचा धडाका। नाशिक, नंदुरबारसह जळगावात फडणवीसांच्या प्रचार सभा होणार। शहादाच्या जनता चौकात फडणवीसांच्या प्रचार सभेची जोरदार तयारी। अमित साठम यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते धरणे आंदोलन करणार। दुपारी 3 वाजता बोरिवली या ठिकाणी आंदोलन केलं जाणार। निवडणुकीसाठी भाजप कोणत्याही थराला जाईल। हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर भाजपकडून आता मराठी अमराठी वाद सुरू। आदित्य ठाकरेंची टीका। भाजपच्या बिनविरोध निवडणुकीच्या घोटाळ्यानं लोकशाही पुन्हा कलंकित। सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक आयोगासह सरकारवर टीका। लोकशाहीचे सर्व स्तंभ कोसळताना दिसत आहेत, सामनातून निशाणा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती टांगती तलवार। सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी होणार। 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे। नागपुरातील हिवाळी अधिवेशनाची तयारी जोमानं सुरू। मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीचं काम 24 तासात सुरू। कंत्राटदारांनी कामबंद आंदोलन मागे घेतल्यानंतर आता पुन्हा जोमानं काम सुरू। भारताचे नवे सरन्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांचा 53वे सरन्यायाधीश म्हणून शपथविधी सोहळा। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली सरन्यायाधीश पदाची शपथ। उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसोबतच अनेक महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती। ब्राझील, भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंकेचे मुख्य न्यायाधीशही उपस्थित। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटक प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी। लेह लडाखमधील हिंसाचार प्रकरणामध्ये सोनम वांगचुक 2 महिन्यांपासून अटकेत। आंदोलनादरम्यान झाला होता हिंसाचार। संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 ते 19 डिसेंबर दरम्यान होणार। हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकार आर्थिक आणि धोरणात्मक सुधारणा आणण्याच्या तयारीत। अधिवेशनामध्ये सरकार प्रमुख क्षेत्रांशी संबंधित किमान 10 प्रमुख विधेयकं मांडणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।